मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य राजू शेट्टीजी, उपस्थित असलेले माजी आमदार वैभव नाईकजी, माजी आमदार राजन तेलीजी, उपस्थित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दोडसे मॅडम, उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, आंबा काजू संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, आज आपल्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये भव्य असा आपल्या सगळ्यांचा मोर्चा आपण तिथे काढलेला आहे। आणि हा मोर्चा जसा आपण सगळ्या जणांनी उल्लेख केला, हा कुठला एका पक्षाचा कुठल्या एका झेंड्याखाली मोर्चा नाहीये, पण आमच्या सिंधुदुर्गच्या प्रत्येक आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे, सरकारपर्यंत ह्याची तीव्रता कळली पाहिजे, यासाठी आज आपण सगळेजण रस्त्यावर उतरलेला आहोत। आज मी जे आपल्यापर्यंत आलेलो आहे, आमच्या जिल्हाधिकारी मॅडम आलेल्या आहेत, आम्ही आज सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचा आवाज, ही तीव्रता सरकारपर्यंत पोचली पाहिजे, त्याच्यामधला दुवा म्हणून आम्ही इथे किंवा मी इथे उपस्थित आहे, हे आवर्जून तुम्हाला इथे मी उल्लेख करतो। मी स्वतः कलेक्टर मॅडम आणि अन्य कृषी अधिकाऱ्यांबरोबर जाऊन देवगडच्या काही भागांमध्ये फिरलेलो आहे। वेंगुर्ल्याच्या शेतकऱ्यांची माझी चर्चा झालेली आहे। 50 ते 60 वर्षामध्ये कधीच असं संकट आपल्या आंबा बागायतदारांवर आलं नाही, आंबा शेतकऱ्यांवर आलं नाही, ते निसर्गामुळे आज आपल्याला आपल्या अंगावर आलेलं आहे। म्हणजे काही काही भागांमध्ये तर शेट्टी साहेब, जिथे 600-700 पेट्या निघायच्या दरवर्षी, तिथे 15 पेट्या पण निघण्याचे नाकीनऊ झालेले आहे, एवढी तीव्रता आहे। म्हणून शासन म्हणून आतापर्यंत आम्ही काय केलं आणि पुढे आम्ही काय करणार आहे, याची थोडी माहिती आपल्याला द्यायला आलेलो आहे। कारण का आज विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, अर्थसंकल्पाचं अधिवेशन सुरू आहे, आणि अर्थसंकल्पावर माझ्या खात्यासंदर्भात मागण्या आज दुपारी 2च्या नंतर तिथे मत्स्य व्यवसाय खात्यासंदर्भात होणार आहेत। पण तरीही मी विचार केला, ज्या लोकांमुळे, ज्या सिंधुदुर्गच्या लोकांच्या प्रेमामुळे आज मी विधिमंडळात मंत्रालयामध्ये बसतो, ती माझी जनता रस्त्यावर उतरल्यानंतर मी विधानसभेमध्ये बसू शकत नाही, म्हणून आवर्जून मी इथे आलेलो। कारण का तुमच्याच आशीर्वादामुळे मी तिकडे आम्ही सगळेजण तिथे बसलेलो, आणि म्हणून एक निश्चिंत राहा तुम्ही सगळेजण, ते सरकार हे शब्दा पलीकडे कृतीतून तुमच्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे, हा विश्वास मी तुम्हाला देणार आहे। या अगोदर मंत्रालयामध्ये जेव्हा आपल्यातले काही आंबा बागायतदारांचे प्रतिनिधी मला येऊन भेटले, आमचे सगळेच होते, वेंगुर्ला देवगडचे सगळेच प्रतिनिधी होते, आणि तिथे ती चर्चा झाली, आणि तिथे जेव्हा काही जे प्राथमिक रिपोर्ट आमच्या कृषी अधिकाऱ्यांना काही काढले होते, तेव्हा एकदा एकच मोहर आलं, दुसराच मोहर आलं, तर त्या लोकांना सगळ्यांना विचार, आम्ही त्या सगळ्या गोष्टीवर ह्यांच्या सकट मी आक्षेप घेतला। काय शेट्टी साहेब, मला असा एक आक्षेप आहे की मंत्रालयामध्ये बसणारे जे अधिकारी आहेत ना मोठे, त्याला महाराष्ट्रातली कधी कधी ही भौगोलिक परिस्थिती समजत नाही। उत्तर महाराष्ट्राचे निकष कोकणाला लावतात, विदर्भाचे निकष कधी कधी आमच्या कोकणाला लावतात, त्याच्यामध्ये इथे वातावरणामध्ये होणारे बदल, भौगोलिक परिस्थिती, अन्य सगळ्यांची परिस्थिती बघताना, कोकणासाठी निर्णय घेत असताना प्रत्येक खात्याने माझ्या दृष्टिकोनातून वेगळे निकष लावलेच पाहिजे, अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तिथे सांगितलं, आणि म्हणून आलेला जो रिपोर्ट होता, त्याच्यामध्ये थोडीच नुकसान भरपाई दाखवली होती, तो रिपोर्ट आम्ही बदलायला लावला, आणि आमच्या आदरणीय जिल्हाधिकारी मॅडमनी तो रिपोर्ट 90% नुकसान आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे असं करून शासनाकडे पाठवलेलं आहे। म्हणजे आता सरकार पण ही बातमी निश्चित पद्धतीने गेलेली आहे किंवा सरकारला विश्वास बसलेला आहे की आपल्या सगळ्या
जणांचं 90% नुकसान झालेलं आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही. गेल्या 3 कॅबिनेट पर्यंत काल्पनिक 4.5 लाख कॅबिनेट झाले. तिथे मी असो, आदरणीय गोगावलेजी असेल, आमचे आदिती तटकरे असतील मंत्री, आम्ही सगळ्या जणांनी कॅबिनेट झाल्यानंतर जेव्हा आपण आयत्या वेळेचे विषय मांडू शकतो तेव्हा आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे परत एकदा लक्ष वेधलं की साहेब परिस्थिती वाईट आहे, सरकारकडे अंतिम रिपोर्ट आलेला आहे की 90% नुकसान झालेलं आहे, आपण लवकरात लवकर ह्याच्यावर नुकसान भरपाई किंबहुना चांगल्यातलं चांगलं पॅकेज हे जाहीर झालंच पाहिजे अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी मंत्रिमंडळाच्या मध्ये घेतलेली आहे. मग त्यावर जसा शेट्टी साहेबांनी उल्लेख केला भाषणामध्ये की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनाच्या काळामध्ये आंब्याच्या काजूच्या परिस्थिती संदर्भात त्यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्याचा शब्द आम्हाला कालच दिलेला आहे. त्यानुसार माहिती मिळून आमची मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये कोणाकोणाला यायचं आहे ते आपण सगळ्या जणांनी नावं द्या. आपण त्या बैठकीमध्ये जास्तीत जास्त प्रतिनिधी आपले आणण्याचा प्रयत्न करू जेणेकरून सरकारपर्यंत एकदा तीव्रता पोहोचली जेणेकरून आपल्याला काही मागे पुढे बघण्याची गरज लागणार नाही. आता पुढचा टप्पा काय होणार, एकदा 90% नुकसान कळलेलं असल्यामुळे आता वैयक्तिक प्रत्येकाचं नुकसान किती झालं, उदाहरण किरण तेंडुलकरांचं किती झालं, मनीष दळवीचं किती झालं, सतीश सावंत किती, प्रत्येकाला नुकसान भरपाई देण्यासाठी आता जसं यांनी पर हेक्टरी मागणी केलेली आहे, झाडाच्या मागे मागणी केलेली आहे, ती ठरवण्यासाठी जेव्हा ती टीम येईल तेव्हा आपल्यातून जी जास्तीत जास्त आपण सहकार्य केलं तर प्रत्येकाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी आपल्याला काही अडचण नाही. एक तुम्ही डोक्यात धरा, सरकार नाही बोलत नाहीये, आम्हाला जी नुकसान भरपाई द्यायची ती उद्या आम्ही कमी दिली तरी आपण भडकणार की आपला रात्री निश्चित आहे, कारण नुकसान तर झालेलं नाही. आम्ही कोणच बोलत नाही, कोण खोटं बोलतोय, उगाच पैसे मागताय असं कोणच बोलत नाही. म्हणून प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळवायची असेल तर व्यवस्थित पद्धतीने सरकारी जे अधिकारी येतील त्यांना आपण सहकार्य करायचं. काही कमी जास्त असेल तर मी बसलोच नाही इथे, नेहमी आमच्या राजू शेट्टी साहेबांना त्रास देण्याची तशी गरज नाही. आम्ही सगळे सक्षम आहोत तसे, जेणेकरून उगाच ते कोल्हापूर येऊन सगळ्या आपला त्रास करून घेणार हक्काने सांगू शकतात आम्हाला आम्ही काही, आणि त्यांनाही विश्वासात घेऊ. शेवटी ते मोठे नेते आहेत, देश पातळीवर खासदार म्हणून काम केलेले नेतृत्व आहे, म्हणून त्यांचं मार्गदर्शन त्यांचं सहकार्य आपल्याला निश्चित पद्धतीने गरजेचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देतोय त्या इन्शुरन्सच्या संदर्भात पण ते विषय आहेत, अन्य जे काही विषय आहेत मी तुम्हाला सरकारच्या वतीने मी विश्वास देतो, सरकार कुठेही कमी पडणार नाही. लवकरात लवकर तुम्हाला मदत देऊन तुम्हाला परत रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ, हा विश्वास तुम्हाला मी देतो. आणि तर तुम्ही आणि आम्ही आहोतच. आता एवढं सोशल मीडियाचा जमाना आहे, कोण काय खोटं बोलून जाऊ शकत नाही. लगेच मी व्हिडिओ दाखवाल मला, काय हो साहेब त्यावरून भाषण तावातावणी केली, कुठे झाली आमची मदत नाही. आपण पारदर्शक पद्धतीने काम करणारे लोक आहोत. त्याचबरोबर आदरणीय राणे साहेबांनी काही दिवसा अगोदर जसे शेट्टी साहेब दिल्लीला गेले, आपले खासदार राणे साहेब आहेत, ते आदरणीय कृषी मंत्र्यांची साहेब स्वतः बोललेले आहेत, पत्रही दिलेलं आहे. आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये अजून एक शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन कृषी मंत्र्यांना पण भेटून केंद्र आणि राज्याची मदत एकत्र मिळून आपल्या आंबा शेतकऱ्यांना कसं भेटेल यावर आम्ही सगळेजण लक्ष घालून जास्तीत जास्त मदत करणार आहोत. म्हणून त्याच्याबद्दल निश्चिंत राहा, दोन्ही बाजूनी किंवा ना चाहू बाजूने. आता तुम्ही जिल्हा बँकेची पण मदत बघितली, जो जितके शक्य मदत करू शकतो तेवढी मदत आपल्याला करण्याची तयारी आमच्या सगळ्यांची आहे. नकारात्मक कोणच नाही कोणच बोलत नाही, फक्त आपली जे काही सहकार्य असेल ते सहकार्य आपण सगळ्याजण करतच आहात, करणारच आहात. हे आम्ही विरुद्ध तुम्ही नाही, हे आपण आहे. आपण कोकण म्हणून बोलतोय, आपण सिंधुदुर्ग म्हणून बोलतोय. आवर्जून मी इथे का आलो तर कधी कधी माझी साहेब तक्रार आहे, काही 1-2 जे अधिकारी आहेत त्याला थोडं आम्हाला जास्त समजवायला लागतं. संच मान्यताचा विषय होता. आम्ही जेव्हा मंत्रालयामध्ये बैठक घेतली आम्हाला कळलं की बाबा उत्तर महाराष्ट्राचे निकष कोकणावर लावत होते, त्याच्यावर आक्षेप घेतला आणि बदलून घेतला. विचारा काही शिक्षक मंडळी आपल्याकडे आहे. आणि म्हणून सांगतो ह्याच्यावर तोडगा निश्चित पद्धतीने निघण्याचा तुमचा अधिकारच आहे. नुकसान झालंच आहे,
कधी नाही तर आमच्या आंब्यावर काजूवर हे संकट आलेलं आहे आणि म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार, आमचं महायुतीचं सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर उभा आहे. हा विश्वास मी आजच्या निमित्ताने तुम्हाला देतो. पण त्याचबरोबर एकही जाता विनंती करेन. आता एक परिस्थिती अशी आहे की एकाची वाघ आहे आणि दुसरा शेतकरी आहे. मदत जी घेईल ती एकाला देणार, बरोबर आहे ना? मग तेव्हा मदत देताना आपसात वाद होता कामा नये. त्याच्यामध्ये पण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी कुठेही तुम्हाला मदत करू शकतो तर मी तिथे बसायला तयार आहे. मी मध्यस्थी करण्यासाठी तयार आहे. मला धारावर घ्या. चालेल म्हणून बोलतो. आपण जेव्हा 2-4 दिवसांमध्ये मंत्रालयाला भेटू ना, ते मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये नोंद करून टाका. जे आहे जीआरच्या माध्यमातूनच खालती येऊन दे, जेणेकरून सरकारचा निर्णय कोणच डावलू शकणार नाही आणि त्याची 100% अंमलबजावणी होणार. म्हणून ह्याचा पुढचाच टप्पा समजून घ्या. मंत्रालयामध्ये भेटायचं आहे. आदरणीय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री साहेब आपल्या बरोबर बसतील, सगळे काही विषय समजून घेतील आणि जास्तीत जास्त मदत जी आपली हक्काची आहे ती आपल्यापर्यंत मिळवून देण्याची तयारी आमची आहे. एवढाच विश्वास देण्यासाठी मी आलेलो आहे. शेवटी सरकार, आम्ही काय तिथे मुंबईत बसून आक्रोश आमच्या विरुद्ध होऊ शकत नाही. आम्ही तुमच्या बरोबरच आहे. आम्ही सरकारच व्यासपीठावर आल्यानंतर आक्रोश करायचं कोणाच्याबद्दल? कारण की सरकार सहकार्याच्या भूमिकेमध्ये आहे. चांगले रिपोर्ट वरती जात आहेत, 100% नुकसानीचे रिपोर्ट जात आहेत. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, आरामात आपण घरी जावा. जेवणाची सोय मी ऐकलंय शरद कृषी भवनला केलेली आहे. भरपेट जेवा आणि घरी जावा. तुम्ही निश्चिंत राहा. पुढचे निर्णय अनुभवी सगळे लोक आहेत, मोठे साहेब आहेत, आम्ही सगळेजण आहोत. आम्ही ताकदीने सर्व पक्ष आहे, कोणाचं एका पक्षाचं नाही. जे व्यासपीठावर आहे ते सगळेच उच्च शुभचिंतक आहेत. सगळे तुम्हाला मदत करतील आणि सरकार म्हणून आम्ही ताकदीने तुमच्या बरोबर उभा आहोत. एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.